उमेदवारीला संघटनेचा संपूर्ण पाठिंबा राहील असं घोषित करतो। त्या व्यतिरिक्त जे पण माजी सैनिक इच्छुक आहेत त्या सर्वांना आपल्या संघटनेचा पाठिंबा राहील। आपल्याला जास्तीत जास्त लोक उभे करायचे आहेत आणि समाजाला दाखवून द्यायचं आहे की माजी सैनिक हा एक मोठा समाज आहे, तो काहीही करू शकतो। एक अण्णा हजारेने केलं तसं आपल्याला सुद्धा काहीतरी करायचं आहे। या वेळेस मला एक कल्पना आली, त्याचा असं करायचं, आपल्या माजी सैनिकांपासून एक नवीन योजना सुरू करायची। महिन्याचा एक दिवस संपूर्ण निरंकार उपवास करायचा माजी सैनिकांनी, त्याला वाईड पब्लिसिटी द्यायची आणि लोकांना प्रवृत्त करायचं का महिन्यातून एक दिवस उपवास करा, निरंकार उपवास करा, जे एक देशासाठी आपलं एक सहकार्य मिळेल। लाल बहादूर शास्त्री हाँ रोजासारखं निरंकार उपवास करायचा। काही न खाता पिता त्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः खेद व्यक्त करतो का आपल्यातले एक माजी सैनिक ज्यांचा सत्कार झाला पण संघटनेतर्फे अजून काही होऊ शकला नाही, आपले उपाध्यक्ष यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे। आणि त्यांनी उत्कृष्ट स्वयंसेवक आणि गुणवंत कामगार हे पुरस्कार आताच परशुराम सायकडकर नाट्यगृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। पण त्यांची सुद्धा चुकी का त्यांनी आपल्याला कळवायला पाहिजे होतं। आपण जास्तीत जास्त संख्येने उभे राहिला असतो आणि आपल्या संघटनेतर्फे तिथंच सत्कार केला असता। तरी पण संघटनेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। माझी चुकी मान्य करतो, त्यांनी मला सांगितलं होतं ही माझी जबाबदारी